शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति। जय जय राम राजा राम। जय जय राम राजा राम। जय जय बालकृष्ण चरणी लक्षणा। Thank you.
ज्यांनी सतत आयुष्यभर दास्य भक्ती केली असे हनुमंतराय म्हणजे प्रभू रामचंद्र एका वेळे असे म्हणाले की विभीषण सुग्रीव यांनी माझी भक्ती केली पण त्याच्या मागे सहेतुकता होती. आम्हाला आमचं राज्य मिळावं, आम्हाला राज्यपद मिळावं असा हेतू कुठेतरी मनात होता. पण हनुमंतांनी जी भक्ती केली ती निष्काम भक्ती केली. नाहीतर वास्तविक त्यांच्यापेक्षा जास्त शूर धीर धाडसी असणारा हनुमंत, पण तो खरा म्हणजे योग्य होता राजा व्हायला, पण त्यांनी कधी दास्य भक्ती सोडली नाही. म्हणून 7वे भजन दास्य जाणावे, पडिले कार्य ते करावे, सदा सन्निध जी राहावे देवत्वाडी. असं समर्थ आपल्याला
दास्य भक्तीच्या समासामध्ये सांगतात. मग दास्य भक्ती ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक नित्य आणि एक नैमित्तिक. नित्य भक्ती, दास्य भक्ती करणं म्हणजे नेहमी आपण देवद्वारी जर आपण करत असो, म्हणजे आता इथे सुद्धा आपण बघतो, गोंदवल्यात बघतो की किती प्रकारच्या सेवा आहेत हो. म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळी गोंदवल्याला 2:30ला पहिली पूजा होती. मी त्याची पूजेची तयारी करणं, उपकरणी घासणं, विडे करणं, चोळ्याचा स्वयंपाक करणं, झाडलोट करणं, किती सेवा आहेत हो. की आपण जर यादी केली तर प्रत्येक सेवा आपली सेवा आहे. आता मी कीर्तनालाच गेलेली होते आणि मला असं उपकरणी वगैरे असे घासायला आवडतात, म्हणजे पूजेची तयारी करणं आवडतं काम आहे. तर मी तिथे बघत होते आणि त्या ज्या बाई आहेत तिथल्या, तर पुढच्यांना तयार करावं लागतं, त्याशिवाय त्यांना येत नाही. म्हणून त्या बाई तिथे उभं राहून ते शिकवत होत्या. आता त्या फ्रीज मधला आंब्याचा रस काढून आण, त्या देऊन वाट्या घे, आमका घे, असं सगळं सांगत होते. तर मी पण बघत होते की कसं शिकवणं सुद्धा एक कला आहे. तर मग मी म्हटलं किती तुमचं भाग्य आहे, तुम्ही इथे सेवा करताय. त्या बाई म्हणाल्या, अहो तुम्ही सेवा जी करताय ती आम्हाला येत नाही ना, म्हणून आम्ही ही सेवा करतो. कीर्तन सेवा सगळ्यांना जमत नाही, मग आम्ही आम्हाला जमेल ती सेवा करतो. म्हणजे खरं म्हणजे देवद्वारी भजन कीर्तन नंतर प्रवचन करणं हे जे आहे ही श्रेष्ठ दास्य सेवा सांगितलेली आहे की ती आपल्याला प्रभूच्या समोर उभं राहून बसून करता येते. 1.5 तास आपल्या समोर महाराज असतात, आपलं दैवत असतं, पण तरी सुद्धा देवाला पोशाख शिवणे, नंतर उपकरणी घासणे, वेगवेगळ्या तऱ्हेचे हार करणे, हार करण्याची सुद्धा तिथे सेवा आहे बरं. आणि त्या मेन ज्या बाई आहेत त्यांच्या हाताखाली 10 बायका आहेत. म्हणजे हार सुद्धा करताना त्याच्यामध्ये कल्पकता असायला पाहिजे, नाहीतर कुठेतरी एक लहान मोठं झेंडूचं फुल घातल्यावर ती झेंडूची फुलं सुद्धा सारख्या आकाराची घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सेवा करताना ही सौंदर्य दृष्टी तुम्ही वापरली पाहिजे. रांगोळी काढताना म्हणजे आता देवाच्या इतके हार येतात, मग त्याच्या पाकळ्या करायच्या, त्याचं एक रंगसंगती साध्य करणं किंवा त्याच्या रांगोळ्या काढणं ही सुद्धा एक कला आहे आणि ही सेवाच आहे. म्हणून फक्त देवाचं दास्य करणं म्हणजे ठराविक गोष्ट करणं असं नाही, पडिले ते कार्य करा. जे तुम्हाला देवद्वारी कार्य पडेल ते तुम्ही करणं त्याला दास्य असं म्हटलेलं आहे. मग हे माझं काम नाही म्हणून मी करणार नाही. समजा आता वाढप योजना आहे किंवा ताक करायला सुद्धा तिथे सेवा करायची, म्हणजे आता आम्ही तिथे राहतो म्हणून माझं सूक्ष्म निरीक्षण आहे की ताक करायला सुद्धा किती सेवा आहे ती ताक करणं. कारण एवढ्या सगळ्यांना जवळजवळ 12-15 हजार लोकांना वाटी वाटी किमान, आणि गोंधळात कधी नाही म्हणत नाही, 2 वाट्या हव्यात तर 2 वाट्या ताक देतात. मग एवढं ताक करणं हे सकाळी 5:30 वाजल्यापासून जावं लागतं, किंवा सकाळचा 4ला चहा हवाय तर त्या चहा करणाऱ्या माणसाला 3 वाजता उठावं लागतं, तेव्हा एवढ्या सगळ्यांचा चहा होणार. म्हणजे आपली सेवा आपण आपल्या वेळेत करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. समजा एखाद्याला बरं नाहीये तर त्याची सेवा आपल्याला करायला लागली तर ती सुद्धा नाकं न मुरडता करणं ही सुद्धा तुमची दास्य सेवाच आहे. म्हणून सेवा करताना सेव्य आणि सेवक भाव असायला पाहिजे. म्हणजे जो सेवा करतो त्याच्यामध्ये सेवकपणाचा भाव असायला पाहिजे, आणि जो सेवा घेतोय त्याला सुद्धा त्याचा आनंद झाला पाहिजे तुमच्या सेवेचा. तर बघा आपल्याला एखाद्या आपल्या आजींनी सांगितलं जरा पाय चेपून देवे, तर आपण काय करतो, कंटाळा येतो, मग पाय चेपता चेपता चिमटे काढले जातात बरं का, की त्याला असं वाटतं की नको तुझी सेवा. असं नाही होता का? तुमची सेवा ही त्या माणसाला सुद्धा सुखदायक वाटली पाहिजे, आनंददायी वाटली पाहिजे, आणि ती तुम्हाला सुद्धा लावली पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे ही सेवा भाव जो आहे ना तो खरा म्हणजे कुटुंबामध्येच केला जातो. पहिला धडा कुटुंबामध्ये सेवा भावाचा मिळतो. म्हणून बघा पूर्वीच्या काळी जर आईनी आजोबांना चहा करून दिला तर सहजच ती नात त्यांची कब्बशी विसरत असेल. सेवा धर्म जो आहे ना, सेवा भाव जो आहे तो काय असं पाठीवर गिरवून देता येत नाही, तो आचरणातून तुम्हाला दाखवावा लागतो.
म्हणून तुम्ही जर तुमचा सेवाभाव केला तर तुम्हाला त्याची मेवा मिळणार आहे. म्हणून सहजगत्या जे तुम्हाला करता येणार आहे, म्हणून पडिले कार्य ते करावे. आणि शिवाय दास्य भावामध्ये अनेक कामं येतात. समर्थांनी त्या समासामध्ये इतकी कामं लिहिलेली आहेत की देवळाचा जीर्णोद्धार करणं हा सुद्धा दास्य भक्तीच आहे. किंवा देवळाच्या भोवती फुलझाडं लावणं, त्याला पाणी घालणं, ती फुलं काढणं हा सुद्धा सेवाभाव आहे. किंवा एखाद्या मंदिराला आपण पैसे देणं हा सुद्धा दास्य भक्तीच आहे. पण ह्याच्यामध्ये अहंकार होता का म्हणी माझं नाव तिथे लावलं जाणार आहे का असं म्हटलं तर ती दास्य भक्ती होत नाही. म्हणून अशी ही सेवाभाव जो आहे ना, तो सेवाभाव ह्याच्यामध्ये 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे आपल्या मनाला शांतता असायला पाहिजे, नाहीतर आपली सेवा चांगली होत नाही. दुसरा भाव आहे, गोष्ट महत्वाची म्हणजे कृतीची तत्परता असायला पाहिजे. आत्ता करू मग करू असं केलं की ती सेवा बरोबर नाही. सवडीने सेवा करायची नाही. समजा एखाद्याने पाणी मागितलं आणि तुम्ही जर मोबाईल बघत बसला, त्याला जर धास लागले तर त्या वेळेवरच ही तत्परता जी असायला पाहिजे, ती कृतीची तत्परता सेवा भावामध्ये असायला पाहिजे. त्याशिवाय स्वेच्छेने करायला पाहिजे. दुसऱ्यांनी सांगून सेवा होत नाही. समजा आपण सांगितलं एखाद्या मुलाला की जा रे ते आजोबांचं जरा इलेक्ट्रिकचं बिल तुमच्या बरोबर भरून आण, तो म्हणेल तुम्ही पण मला सांगणार, तुम्हाला वाटतं तुम्ही जा. म्हणून त्याला स्वतःला वाटायला पाहिजे. म्हणून सेवाभाव हा स्वेच्छेने यायला पाहिजे, स्वयंस्फूर्तीने यायला पाहिजे. आणि असा जर सेवाभाव केला म्हणजे आपल्या पंढरीला जो पांडुरंग उभा आहे तो कशाचं द्योतक आहे हो? मातृपितृ सेवेचं द्योतक आहे. हे 28 युग भगवंत तिथे उभा राहिला आहे हा सेवाभावामुळे. म्हणजे जपी तपी तापसी ह्यांना जे वनात जाऊन मिळत नाही ना, ते आपल्याला गृहस्थांना सेवाभावाने आपल्या गृहस्थाश्रमामध्ये मिळतं. इतका सेवाभाव श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणून अशी सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. म्हणून तुकोबा सुद्धा एकामध्ये म्हणतात की मऊ मेणा आम्ही विष्णुदास, मऊ मेणा आम्ही विष्णुदास, कठीण मैत्रास वेदू ऐसे, वेदू ऐसे, कठीण मैत्रास वेदू ऐसे, वेदू आम्ही विष्णुदास. आम्ही विष्णुदास, विष्णूचे दास कसे आहोत? लोण्याहून सुद्धा किंवा मेणाहून सुद्धा मऊ आहोत. पण पुढची ओळ काय सांगताय? कठीण वज्रास भेदू ऐसे. म्हणजे आम्ही दास्यत्व पत्करले म्हणजे गुलामी पत्करली का? दास्यत्व आणि गुलामी याच्यामध्ये खूप फरक आहे. गुलामी हा शब्द यवनांकडनं आलेला आहे. त्यांनी आपल्याला सगळ्या प्रजेला एक गुलाम केलेलं आहे. पण दास्यत्व हे आपण स्वतः स्वीकारलेलं आहे. हा फरक आहे. म्हणून दौर्बल्य किंवा ह्याच्यासाठी हा शब्द नाही. अहो, जो दुर्बल मनुष्य असेल ना, तो सेवा करूच शकत नाही. जो मनाने कठीण असेल, सामर्थ्यवान असेल, तोच सेवा करू शकतो. नाहीतर अडी अडचणीत गेलं की तुमची सेवा गेली का? कारण तुम्ही मनाने सुद्धा तितकेच कठीण असायला पाहिजे की कुठल्याही संकटामध्ये आम्ही आमच्या गुरूंची, आम्ही आमच्या देवाची सेवाच करणार आहोत. हा भाव तुमच्या ठिकाणी असला तरच तुम्ही ही सेवा करू शकता. मग ही सेवा करताना आपल्याला आपल्यातला मीपणा घालवून टाकायचा, त्याच्याशिवाय सेवा होत नाही. म्हणून पहिली अट सांगितली दास्य भक्तीमध्ये की पहिले जी आहे ती शरणागती पत्करायची. देवासमोर किंवा सद्गुरु समोर ही शरणागती पत्करायची. दुसरी गोष्ट अशी सांगायची की आपण जी प्रत्येक कर्म करणार आहोत तो ईश्वर भाव मनात ठेवूनच ती सेवा करायची.
तर आपलं प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी होईल. आणि असा भाव असेल तरच सेवा आपल्या हातून घडणार आहे. एक म्हणजे आपल्याला समर्थांनी जी मारुती स्थापना केली आहे त्याच्यामध्ये 2 मारुती दिसतात. एक दास मारुती दिसतो आणि एक वीर मारुती दिसतो. तर ह्या 2 मारुतींमध्ये काय फरक आहे? तर एक शिक्षक शाळेमध्ये शिकवत होते आणि त्यांनी मुलांना विचारलं की तुम्हाला वीर मारुती आवडतो का दास मारुती आवडतो? तर आता प्रत्येक मुलाने आपापली वाटतंय वीर मारुती म्हणजे शक्तीवाला आम्हाला आवडतो असं बऱ्याच जणांनी सांगितलं. पण एक मुलगा जो होता त्याने सांगितलं की मला दास मारुती आवडतो. आता का आवडतो हे त्याच्या मागे येणारच ना, म्हणून शिक्षकांनी विचारलं की तुला दास मारुती का आवडतो? तर म्हणे दास झाल्याशिवाय वीर होताच येणार नाही ना म्हणून मला दास मारुती आवडतो. दास्यत्व पत्करल्याशिवाय तुमच्यामध्ये सामर्थ्य येत नाही. म्हणून दोन्ही जरी समर्थांनी मारुती स्थापन केले असले तरी सुद्धा दास मारुती याच्याकडे आपल्याला बघितलं की कसं मनाला शांत वाटतं. म्हणजे एका पुस्तकामध्ये 2 शेपट्यांची चित्र दिली होती बरं का. तर त्या दोन्ही शेपट्या मारुतीच्या होत्या आणि त्याच्या खाली असं लिहिलेलं होतं तुम्हाला कोणत्या शेपटीकडे बघून चांगलं वाटतंय. आणि मग अगदी 8-10 वाक्य झाल्यावर त्याचं उत्तर दिलेलं होतं की चित्रातली शेपटी ही दास मारुतीची आहे म्हणून तिच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला मनाला शांतता मिळते. आणि म्हणजे ती अशी खाली जमिनीवर असते. मारुती दास मारुतीची शेपटी अशी खाली असते आणि वीर मारुतीची शेपटी वर असते. तिचं द्रोणागिरी घेतलेला जो मारुती असतो त्याची शेपटी वर असते. म्हणून वीरश्री आली की शेपट्यावर होता. एक शिल्पकार होता आणि त्यांनी 2 बैलांच्या झुंजेचे एक शिल्प तयार केलं होतं. तर सगळेजण सगळे कौतुक करत होते की काय शिल्प तयार केलंय, काय शिल्प तयार केलंय. अगदी हुबेहूब म्हणजे अगदी त्याच्या त्या नसा, त्यांची ती शिंग, त्यांची ती एकमेकांवर टक्कर मारण्याची भूज असं सगळं. पण जो खरा शिल्पकार होता तो बघायला आला. एवढे सगळे कौतुक करतायत तर आपण पण बघूया. एखाद्या शिल्पकाराचं कौतुक करता येईल तर कौतुक करूया. पण तो हाडाचा जो शिल्पकार होता तो तिथे आला आणि तो म्हणतो की हा शिल्पामध्ये एक उणीव आहे. आता ज्याने ते शिल्प केलं होतं त्याला आला थोडा राग आणि मग तो म्हणतो काय उणीव आहे? तर म्हणे ज्या वेळेला बैल झुंजतात तेव्हा त्यांच्या शेपट्या आत जात नाहीत, वर येतात. तसं जेव्हा सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं म्हणून मारुतीची शेपटी वीर मारुतीची वर असते. म्हणजे किती आपल्याला निरीक्षण हे सूक्ष्म करायला पाहिजे. म्हणून दास मारुती हे श्रेष्ठ सांगितलं. म्हणून समर्थांनी आपल्या ग्रंथाला सुद्धा काय नाव दिले? दासबोध. कारण दासबोध बनल्याशिवाय तुम्हाला बोधच होणार नाहीये. म्हणून आपण कितीही वेळा दासबोध वाचला तरी सुद्धा पुन्हा पुन्हा नवीन ज्ञानात का भर पडते आपल्या. मग आपल्याला असं वाटतं की अरे हे गेल्या वेळी आपल्याला हा अर्थ कळला नाही. म्हणजे दास्यत्व पत्करल्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही, बोध होत नाही. म्हणून दास्य भक्ती ही श्रेष्ठ सांगितली. मग अशी ही दास्य भक्ती श्रेष्ठ सांगितले म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकात सुद्धा 10 श्लोकांचा एक समुच्चय केला. जगी सर्व तो दास सर्वोत्तम आहे. मग सदा देव काजी जिचे देव ज्याचे. म्हणजे ही सेवा भाव आहे ना, तो सेवा भाव त्यागावर अवलंबून आहे. त्याग नसेल तर तुम्ही सेवा भाव करूच शकत नाही, दास्य करू शकत नाही. मग ही सेवा सुद्धा कोणासारखी असावी? चंदनासारखी असावी असं सांगितलं. मग चंदनाचीच का? तर चंदनामध्ये गुण सांगितले की एक तो शीतल आहे, स्वतः झिजतो आणि दुसऱ्याला शीतलता आहे आणि शिवाय गंधित आहे, सुगंधितपणा सुद्धा आहे. म्हणजे आपली सेवा सुद्धा अशीच असायला पाहिजे की जी दुसऱ्याला दिल्यानंतर त्याला आनंद व्हायला पाहिजे किंवा त्याला आपली आठवण येईल असं आपण वागलं पाहिजे, तर ती खरी सेवा. म्हणून समर्थ त्या श्लोकामध्ये म्हणतात
सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जय जय रघुवीर समर्थ. आता बघा प्रत्येक ओळीमध्ये सदा शब्द आलेला. मग सदा म्हणजे तुम्ही सदा ही तिन्ही कामं करायचे. म्हणजे तुमचा देह सदा झिजवायचा आहे, सदा मुखी रामनाम घ्यायचंय आणि सदा स्वधर्माने चालायचं. म्हणजेच आता सदा दास हा शब्द बघा उलटा करून बघा कसा होतो, तसाच तो वाचता येतो. म्हणून सदा दास हा सदा दासच असला पाहिजे. मग अशी जर आपण सेवा केली, कारण हे काज सांगितलंय सदा देव काजी, म्हणजे भगवंत अवतार घेत असतो. तो अवतार घेण्यासाठी त्याला प्रत्येक वेळी यायला हवाय असं नाही. म्हणून संत हे भगवंताचं काम करत असतात. धर्म संस्थापनेचे काम संत करतात की नाही, की जे भगवंतांनी अवतारामध्ये केलेलं आहे. मग आपण ते काम नाही करू शकत, पण त्या कामामध्ये आपण संतांना मदत करू शकतो. मग ते त्यांनी लिहून ठेवलेले आहे ते आचरणात आणलं म्हणजेच त्यांची सेवा करणं आहे. म्हणून सदा देव काजी झिजे देह ज्याचा, म्हणून झिजलं पाहिजे, कणाकणाने झिजलं पाहिजे आणि ती सेवा आपण केली पाहिजे. तर ती सेवा भगवंताप्रत जाते आणि तो भगवंत आपलासा होतो. मग अशी सेवा ही आपल्याला अनेक जणांनी केलेली दिसते. ती भरतानी केली आहे, मारुतीरायांनी केली आहे. तर असं एका ठिकाणी वाचनात आले की हनुमंतरायांची सेवा आहे ती आचरणीय आहे. म्हणजे आपण तसं सुद्धा वागू शकतो. आज ही हनुमंतरायांनी केलेली सेवा ही आपण करू शकतो मनात आहे. आणि भरताची जी सेवा आहे त्याला त्यांनी उपमा दिली होका यंत्रासारखी आहे. होका यंत्र काय काम करतो, तर नौकेमध्ये बसल्यानंतर उत्तर दिशा दाखवण्याची कार्य हे होका यंत्र करतो. म्हणजे योग्य मार्ग दाखवतो. होका यंत्र हे योग्य मार्ग दाखवतो. तसं भरताची जी दास्य सेवा आहे तो आपल्याला योग्य मार्ग दाखवणार आहे. म्हणजे आपण दास्य सेवा करायची म्हटली तर आपल्याला ही दोन उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे ठेवली पाहिजे. अशी सेवा आपल्या म्हणजे सावरकर नेहमी म्हणत असत की देव आणि मानव याच्यामध्ये एक देश लागतो. म्हणून देश सेवा सुद्धा तितकीच श्रेष्ठ सांगितलेली आहे. पण देशसेवा म्हणजे आपण लोकसेवा करणं म्हणजे देशसेवा आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंद एका ठिकाणी म्हणतात लोकसेवा व्रत आचरी तुम्हारे, लोकसेवा व्रत आचरी तुम्हारे, दया ते महावे दया ते महावे भाग्यवंत, दया ते लोकसेवा करणं हे सुद्धा दास्य भक्तीच एक प्रतीक आहे. पण आपल्याला आज काय दिसतं हो, फोटोसाठी लोकसेवा करतात हो की नाही. नेते काय करतात, फोटो काढायला आले की झाडू देतात, फोटो काढतात, ते एक तुमचा सुद्धा पुढे फिरवत नाही. फोटोसाठी सेवा करायची नाही, झटून कार्य करा. गाडगे बाबांनी जसं कार्य केलं तसं कार्य करा की दिवसा ग्रामाची स्वच्छता आणि रात्री कीर्तनातून मनाची स्वच्छता, ही दोन कार्य गाडगे बाबांनी केलेली दिसतात. म्हणजे समाज उद्धरायचा असेल
तर त्यांच्या मनाचा मळवटा काढणं हे सुद्धा तितकंच श्रेष्ठ काम आहे. याला सुद्धा दास्यभक्तीच म्हटलं जातं. म्हणजे गाडगे बाबांचं असं सक्त नियम होते की घरच्यांनी तिथे जेवायला यायचं नाहीये. जे त्यांनी अन्नछत्र उघडलेली होती तिथे घरच्यांनी कधी त्यांनी आलेलं चाललं नाही. म्हणून अत्यंत महत्वाचं कार्य गाडगे बाबांनी केलेलं आपल्याला दिसतं की दास्यभक्ती. मग हा जो दास असतो तो अत्यंत धन्य का मानायचा आहे की त्याचा भगवंतावर अत्यंत दृढ विश्वास असतो. म्हणजे त्यांच्या मनातलं मी जर असं केलं तर भगवंत मला काय करेल, तर जर तरची जी भाषा आपल्यामध्ये असते की मी इतक्या वर्ष मी असं नाम केलंय, इतक्या वर्ष मी अमुक सेवा केली, मग त्याचं मला फलित काय आहे, हे दासाच्या मनामध्ये नसतं. त्यांचा दृढ विश्वास असतो की माझ्या हिताचं जे आहे तो मला भगवंत देणारच आहे. म्हणून त्यांची मागणी कधी नसते. मग ह्या देश सेवा करताना सुद्धा टिळकांचं कार्य किती मोठं होतं. आज त्यांनी इंग्रजांविरुद्ध वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून समाज मन जागृत केलाय की सह्याद्रीच्या दगडांनो असं म्हटलेली आहे त्यांनी विशेषण की मृत झालेला समाज आपल्या वाक्यांनी जागृत करणं समाज सेवाच आहे. मग अशी सेवा ही टिळकांनी केलेली आपल्याला दिसते. म्हणून आजही लोक मान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते ती मनापासून केली जाते. गांधी जयंतीला सुट्टी घेतात पण मनापासून असते का हो. पण टिळकांच्या बाबतीतली अशी एक कथा सांगितली जाते की ज्या वेळेला टिळकांचं देहावसन झालं आणि त्यांना मुंबईला नेण्यात आलं, इंग्रजांची परवानगी काढायला लागली, पण एवढा मोठा जनसमुदाय कुठे मावणार, म्हणून शिवाजी पार्कच्या इथे त्यांना नेलं आणि तिथे सगळं त्यांचं गेलं. पण त्यांनी अट घातली होती की त्यांचा पुतळा उभारायचा नाही. तो त्यावेळेला आपल्या सगळ्यांनी मान्य केला. पण आपल्याला ह्या कार्यासाठी तरी जागा मिळाली ना, कारण 1920 सालची गोष्ट आहे ही. आणि पण एक टिळक भक्त होता, त्यांनी काय केलं हो, दररोज तिथे जाऊन तिथे त्यांना दहन केलं. तिथे तो दररोज शिवलिंग स्थापन करत होता. म्हणजे कधी जर पुतळा बांधायची वेळ आली स्वातंत्र्यामध्ये तर ती जागा आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. म्हणून तिथे शिवलिंग तो दररोज साकार करत होता. म्हणजे असा जनमानसावरती टिळकांनी प्रभाव केला होता. ही देशसेवा त्यांनी केली, हे देशाचं दास्यत्व त्यांनी केलं. म्हणून ते आजही आपल्या जनमानसावर राज्य करून आहे. किंवा लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये असं झालं की अन्नाचा तुटवडा होतो, म्हणून त्यांनी काय सांगितलं की दररोज आठवड्यातनं एक वार तुम्ही उपवास करा, सोमवार असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अनेक जण तो सोमवार आजही पाळतायत. शास्त्रीजींना जाऊन किती वर्ष झाली. म्हणजे ही जी लोकसेवा आहे, ही लोकसेवा ह्याला दास्यत्व म्हणतो. म्हणजे जे जनमानसांच्या मध्ये त्यांचे विचार आहेत ते विचारांनी आजपर्यंत ते जागृत ठेवण्याचं सामर्थ्य या दास्यभक्तीमध्ये आहे. म्हणून अशी दास्यभक्ती ही करणं अत्यंत महत्वाचं आहे. नुसती सेवा करणं, टिकमार्क करणं याला सेवा भाव म्हणत नाही. मग जी सेवा आपण करू ती मन लावून करायची. तिथे तन मन धन ओतायचंय. एखाद्याची म्हणजे आपल्याला आता पंजाबमध्ये गेलो किंवा तिथे बघा मोठे लोक सुद्धा कारसेवक आहेत बघा, मोठ्या हुद्द्यावर असतात. आज आपण गोंदवल्यात सुद्धा गेलो तरी डॉक्टर, इंजिनियर हे सगळे रिटायरमेंट नंतर गोंदवल्यात बिना पैशाची सेवा करत असतात. मग अशीच सेवा की आम्हाला भगवंतांनी काही कमी केलं नाहीये, मग आम्ही इथे दास्यभक्ती करतो. हा जो भाव आहे तो महत्वाचा सांगितलेला आहे. आणि असा सेवेसेवक भाव जर असेल तर दास्यभक्ती. म्हणून देवद्वारी सदा आपण सन्निध राहायचंय की मला कधी सेवेची संधी मिळतीये आणि मी ती करीन.
मग अन्न वाढायची, जेवण वाढायची, कुठली सेवा अहो भगवंतानी केलीच ना. मुष्टी खरकटी राजसूयी यज्ञामध्ये ही सेवा भगवंतानी सुद्धा केलेली आहे. मग कुठल्याही गोष्टीची लाज न बाळगता सेवा करणे याला दास्य भक्ती असं म्हटलं जातं. मग अशी दास्य भक्ती जर आपल्याला करता आली तर आपण ती नक्की जरूर करावी. समजा एखाद्याने असं म्हटलं की मला आता जपाला येता येणार नाहीये, पण माझी पाळी नाहीये मग मी जाणार नाही, असं म्हणल्यानं चालेल का? त्या माणसाची जर नड आहे तर ती सेवा मी स्वतः करीन हा भाव प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे. मग ती सकाळी असो संध्याकाळी असो, कितीही छोटी सेवा असली तरी सुद्धा त्याच्या मागचा जो भाव आहे तो श्रेष्ठ सांगितलेला आहे. म्हणून नैमित्तिक सेवा, आता देवदेवतांच्या देवळांमधून म्हणजे अनेक उत्सव केले जातात. त्या उत्सवाच्या वेळी नेहमी वेगवेगळी सेवा करत असतात. म्हणजे आता गोंदवल्याचा मी हे का सांगते, कारण आम्ही तिथे सारखे जातो आणि आम्ही ते बघतो स्वतः. तर ही जी सेवा आहे तर आता गोंदवल्यातले उत्सव जर आला ह्याचा दशमीचा पुण्यतिथी सोहळा, की तिथले खांबन खांब लाकडी खांब आहेत, त्या चौकटी खिडकीच्या लाकडी आहेत, त्याला पॉलिश करण्याचं काम लोक करत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही उजळून टाकायची त्या ह्याच्यामध्ये. आता सुद्धा गोकुळाष्टमीचा उत्सव झाला, म्हणजे एक वेगळा उत्सव आहे. तर तिथे यावेळेच्या रांगोळ्या काढलेल्या होत्या, त्या प्रत्येक कृष्णाच्या जीवनातली चित्र काढलेली होती बरं का. म्हणजे रुक्मिणी स्वयंवर असेल, राधाकृष्ण असेल, गोवर्धन पर्वतूत, म्हणजे हे चित्रातनं ही सगळं कृष्ण कथा त्यांनी रांगोळीद्वारे. म्हणजे आपल्या सेवेला आपण कसं फुलवायचंय हे सुद्धा करा. रांगोळी काढायचे 4 ठिपके काढले असं नाही, की ती रांगोळी आपण जर काढली तर ती लोकांनी बघत राहायला पाहिजे किंवा कसं काढलं हे करायला पाहिजे, अशी सेवा करायची. आम्ही जेव्हा दर पौर्णिमेला जात होतो आणि आम्हाला असं वाटलं बाई आपण वर्षभर म्हणजे 12च वेळावर का, पण आपल्या मनाला कसं वाटतं की दर पौर्णिमेला आपण वर्षभर गेलो आणि तिथे आम्ही मग भाज्या बिज्या आपण चिरायला बसतो, त्याची असेल सेवा. पण तेवढ्या सुद्धा सेवेचा आपल्याला गर्व होऊ नये याचं महाराजांना काळजी असते. तर आम्ही अशी भाज्या चिरायला बसलेलो आणि एक शेजारी बाई बसली होती. आता आपण चिरता चिरता बोलतो, तेव्हा मग तुम्ही कुठून आलात, आम्ही कुठून आलो, तुम्ही किती वर्ष काय वगैरे अशी चर्चा आमची चालू झाली बोलून. तर त्या बाईनी काय सांगितलं की ती जवळच कुठे आटपाडीला वगैरे राहत होती, त्यामुळे मी गेली 2 वर्ष येते. पण किती 2 वर्ष म्हणजे आपण ऑफिसला जातो ना, जसं 8ची गाडी पकडून ती यायची आणि संध्याकाळी 6 वाजता जायची. म्हणजे पडेल ते काम ती करत होती 2 वर्ष ओढीनी. म्हणजे 365 अधिक 365 दिवस. म्हणजे आम्हाला तर थोडासा अहंकार झाला होता की बाबा आपण 12 दिवस आपण इथे महाराजांची. म्हणजे आपल्याला तिथे गेल्याशिवाय कोण किती सेवा करतंय हे आपल्याला कळत नाही. म्हणून अशी सेवा करणं हे जास्त श्रेष्ठ सांगितलं. आता काकांचं उदाहरण देते. दररोज आता 1.5 महिना जवळजवळ आता कीर्तनांना होऊन गेला. रिक्षावाल्या काकांना दररोज प्रसाद देण्याची सेवा ते करतात आठवणीने. म्हणजे मी पण जाते ना बरोबर, पण ते देतात ना, मग असू दे माझ्या नातीला होईल हा हिशोब माझ्या मनात असतो, पण काकांच्या मनात नसतो. म्हणजे ते पण दररोज इथपर्यंत येत आहेत तर त्यांना पण प्रसाद मिळावा ही सेवा आहे. पण अशी सेवा ही जर आपण केली म्हणजे कुठल्या दृष्टीने आपण सेवा करू शकतो हा दृष्टिकोन आपल्याला यायला पाहिजे, तर दास्य भक्तीचं गमक आपल्याला कळेल. म्हणून कितीही गोष्ट छोटी असली तरी कोण काय करतं हे बघितलं तरी आपल्याला सेवेचे दुसरे दुसरे मार्ग दिसतात, शोधता येतात. कालच आमची बोलणं झालं आणि तिथे साडी होती म्हणून मी भादराव वहिनींना विचारलं की खरं एक साडीमध्ये होतं का हो सगळ्यांचे ड्रेस. तर मग आता मी पण शिवणारी आहे, त्या पण शिवणार, सख्य झालं ना आमचं. मग ते म्हणाले नाही हो अगदी बसवावं लागतं. पण त्यांचा जो भाव होता ना तो आज मला सांगावासा वाटतो की त्या काय म्हणाल्या की मी साडी देवापुढे ठेवते, त्याला हळदी कुंकू वाहते आणि
तुम्ही माझ्या हातून हे करून घ्यायचंय, हे मी करतेय हा भाव नाहीये मनामध्ये. आणि त्या जे म्हणाले ना एक वाक्य की हे माझे हात मी त्यांना देते, ही खरी सेवा आहे. म्हणजे सहवासात गेल्याशिवाय आपल्याला प्रत्येक माणूस कळत नाही. असा सेवाभाव आपण प्रत्येकाने आणायचा आहे. म्हणजे फक्त मी सेवा करते हा भाव न ठेवता इतर जण काय सेवा करताय असा भाव आपण मनात ठेवला तर आपल्या हातून ती सेवा घडणारे, ती सेव्य भावक होणार, भावानी होणार आहे आणि ती भगवंतापर्यंत जाणार आहे. म्हणून अशी तुम्ही दास्य भक्ती करा असं मूळ पद्यामध्ये आपल्याला हनुमंतराय सांगताय तुकोबांना. आणि तुकोबांना म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्या सामान्य माणसांना ही दास्य भक्ती हनुमंत सांगतायत. शरण शरण हनुमंता
अफजल खानाचा वध झाला आणि स्वराज्यामध्ये एक आनंदाची लाट उसळली की आपण सगळे जर एकत्र आलो तर मोठ्यातल्या मोठ्या शत्रूला सुद्धा नेस्तनाभूत करू शकतो आणि घोडदौड स्वराज्याची चालली. पण आदिलशहाने एक मोठं संकट राज्यावर पाठवलं, ते म्हणजे सिद्धी जौहर. आणि हे सिद्धी जौहर म्हणजे सलाबत खान ही त्याला पदवी दिलेली होती. आणि हा सिद्धी हा चालून येतोय हे कळलंय आणि महाराजांनी पन्हाळा गाठला. का बरं पन्हाळा गाठला? रायगडासारखा चांगला गड होता, पण महाराजांची प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दूरदृष्टी दिसते. कारण पन्हाळा हा एका बाजूला होता राज्यात आणि रायगड हा मधोमध आहे. जर आपण रायगडावर राहिलो तर शत्रू तिथे येणार आणि जनतेचं नुकसान करणार. हा हेतू धरून महाराजांनी विशाळगडाकडे कूच केलं. सिद्धी जौहर आलाय आणि वेढा घातला. बरेच दिवस झाले पण गडावरती महाराज सिद्धीला येऊ देत नाहीये आणि सिद्धी काही वेढा हटवायला तयार नाही. आणि नुसता सिद्धीला पाठवलं नाहीये तर जवळ असलेल्या हा जो विशाळगड आहे त्याच्यावरती सुद्धा सुर्वे वगैरे ह्यांना वेढा द्यायला सांगितलं या सिद्धीने. आणि आदिलशहानी दरबारी दिल्लीच्या बादशाहाला म्हणजे औरंगजेबाला सुद्धा चिठ्ठी लिहिली की आम्ही ह्याच्यावर चाल करून जातोय, तर तुम्ही जर आमच्या सन्निध आलात तर सगळ्यांचा शत्रू असलेला हा शिवा हा नेस्तनाभूत करायला आपल्याला सोपं जाईल असं सांगितलंय. आणि औरंगजेबाने ते मान्य केले. ज्या वेळेला महाराजांनी सुरत लुटली त्यावेळेला महाराजांना पकडण्यासाठी अयशस्वी झालेला औरंगजेब आता त्याच्या हातातली माळ भराभर फिरू लागली, कारण डोक्यातली चक्र फिरायला लागली. म्हणजे अल्लापेक्षा मनाने शिवाचा जप चाललाय. तर ह्याला कसा नेस्तनाभूत करायचा आणि मग आपल्यासारखाच पराक्रमी असणार आहे असा शाहिस्ते खान म्हणजे त्याचा मामा हा औरंगजेबाने पुण्यामध्ये पाठवला. पण हा साधा नाही आला होता. शिरवळ सासवड हे सगळं नेस्तनाभूत करत करत पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये आलाय तो आलाय, उतरलाय कुठे? लाल महालामध्ये.
म्हणजे ज्या वाड्यामध्ये लहान असणारे आमचे शिवराय शुभम करोती तेव्हा वेदशास्त्र तिथे म्हटली गेली, जिजामाईंनी गायलेल्या भूपाळ तिथे ऐकले, त्या भिंतींनी आज तो लाल महाल जणू काही हिरवा त्यांनी करून टाकला, पुन्हा बेचिराग केलंय. म्हणजे अक्षरशः एखाद्या म्हणजे आपण म्हणतो ना अग्नी परवडला पण त्याची हाड परवडत नाही, तशी अवस्था पुण्याची झाली. पण आमचे महाराज पन्हाळगडावरती अडकून पडले. पन्हाळगडावरती 6000 फौज होती. दाणागोटा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण तग धरू शकतो असं महाराजांच्या मनात होतं. आणि सिद्धीजवळ हाच विचार करत होता की किती वेळ राहतील, दाणागोटा संपला, रसद नाही मिळाली की नाक मुठीत धरून आपल्याला शरण येतील. वरतून सुद्धा आदिलशहा औरंगजेब यांचे निरोप येत होते, हा शिवा दगा फटका करणारा आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. म्हणून पंत म्हणतात, हा जन सिद्धी आले, हा जन सिद्धी आले, पकडला वाघ दख्खनचा, गिरितुल्य जो पन्हाळा, गिरितुल्य जो पन्हाळा, आधार ठरला भूतलावरचा. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 हरे राम. दख्खनचा वाघ ह्या पन्हाळ्यामध्ये बंदिस्त झालाय, जेरबंद झाला. पन्हाळ्यावरती 3 कोठार आहेत, गंगा यमुना सरस्वती. अहो आपलं स्थापत्यशास्त्र इतकं त्यावेळी अवगत होतं, प्रगत होतं की 5000 टन एवढं धान्य त्या कोठारात मावतं. बरं ऊन वारा वरनं काही छप्र नाहीये, पण स्थापत्य कला अशी आहे की पावसाचं एक थेंब सुद्धा पाणी त्याच्यात जात नाही. आणि नेताजींनी सुद्धा बाहेरनं सिद्धीला वेढा फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण पाठ दाखवून पळायला लागलं. या सगळ्याचा त्रास आमच्या महाराजांना होत होता, पण त्यावेळी संतापून चालणार नव्हतं, कारण गाठ सिद्धी जवळशी होती. आणि इकडे रायगडावर बसून सुद्धा जिजामाता अवघ्याच प्रजेवरती आपल्या मायेच्या पदराखाली गेली. पण ही वादळी हुंकरच एवढी मोठी होती हो की हा पदर वाऱ्याने उडत होता. म्हणजे अशी अवस्था झाली होती की काय करायचं. एकदा पुतळाबाई जिजाबाईंना म्हणते की शाहिस्ते खानानी 1 लाख फौज आणली लाल महालामध्ये, 500 हत्ती, 500 तोफा, बापरे कसं होणार. तेव्हा जिजाबाई पुतळेला म्हणताय, पुतळा अगं त्यांना आपल्या दक्षिणेकडची परिस्थिती कळलीच नाहीये, आपल्या ज्या भूप्रदेश आहे त्याची तब्येत कळली नाहीये. आपल्या इथे त्या हत्तींचा काय उपयोग आहे, त्यांच्या एकेका हत्तीचं बळ आमच्या मराठी मनगटामध्ये आहे बरं. आणि जगदंबेने त्यांना दिलं नाही ते गनिमी कार्याचं एक शस्त्र माझ्या शिवबाला दिलं. आणि तू काही घाबरू नकोस, अगं बळाने बुद्धीचा पराभव करता येत नाही. म्हणजे घरातल्यांना सुद्धा आशा दाखवा, जनतेचं संरक्षण करा, हे कार्य आमच्या जिजामाता त्यावेळी करत होते. शिवाजी राजे त्यावेळी जरी पन्हाळ्यात असले तरी वर बसून ते स्वस्थ नव्हते. त्यांचे हेर कुठे ह्या वेढ्यामध्ये सटकाला जागा मिळते का असं बघतच होते. आणि तोंडावर पाऊस आलाय म्हणून असं वाटलं पावसात तरी हा वेढा जरा ढिला होईल, पण सिद्धी जवळनी तो अजूनच आवळला. म्हणजे जिथे गस्त फेरा होता तिथे आता पत्र्यांसारखी त्यांनी शेड तयार करायला सुरुवात केली की आपले सैन्य भिजायला नको. पण वेढा उठवला नाही. आणि एक दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही गुप्त हेर शिवाजी राजांकडे आले.
आणि सांगताय की महाराज एक अशी जागा मिळाली आहे की आपण त्यातून सुटून जाऊ शकतो. इथे वेढा हा थोडासा सैल आहे. आणि महाराजांच्या मनामध्ये बेत सुरू झाले. पहिला बेत काय केलाय की सिद्धीच शब्द झाडा की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय, पण आमच्याशी जर तुम्ही दगाफटका केला नाही तर हा गड तुमचाच आहे. आम्ही भेटायला येतो आणि तुमच्या हातामध्ये गड देतो. आता एवढे दिवस वेढा घातलाय, सगळे दमलेले होते मनानी, कारण एवढं कष्ट करायचे मुसलमानांच्या सैन्याला हेच नव्हतं, सवयच नव्हती. त्यामुळे सिद्धी जवळला वाटलं की हे खरंच आहे. आणि हा निरोप दिलाय गंगाधर पंत यांच्या बरोबर दिला. म्हणजे त्या काळात सुद्धा ब्राह्मणावर विश्वास जास्त होता, साध्या मावळ्याला महाराजांनी पाठवलं नाहीये. मग ह्या सगळ्या गटामध्ये जे 6000 लोक होते गडावरती, त्याच्यामध्ये एक असा उत्तम अस्सल मोती सुद्धा महाराजांजवळ होता. तो मोती म्हणजे आमचे बाजी प्रभू देशपांडे. अहो, तब्येत कशी होती, एखाद्या पहाडासारखी होती. मनगटात जोर किती होता, 22 तास व्यायाम करून शरीर कमावलेलं होतं. शेल्याखाली अंगरख्याखाली जी छाती होती त्याच्यामध्ये निष्ठा होती. तलवारीला जो हात घातला त्याच्यामध्ये पराक्रम होता. आणि मुद्रा करायला जो देवा ठिकाणी आपण जो भाव ठेवतो, तो भाव मुद्रा करताना राजांच्या बरोबर तसा भाव त्यांच्या मनामध्ये होता. आणि बेत ठरलाय. सगळे महाराजांचे बेत झाले, ते अंधाऱ्या रात्री झालेले. आपण म्हणतो अवसी अशुभ आहे, पण आमच्या महाराजांनी प्रत्येक गोष्ट अवसेलाच केलेली दिसते. म्हणजे काळोखाचा असा उपयोग करून घेतलेला आपल्याला चरित्रामध्ये दिसतो. आणि असं ठरलं की अवसेला निघायचं, पण शत्रूला भूल द्यायचे. आणि त्याच वेळी महाराजांना भेटायला आलेला होता तो शिवा न्हावी. आणि महाराजांनी त्याच्याकडे बघितलंय आणि क्षणभर असं वाटलं की हा आपल्यासारखाच दिसतो. आणि हे शिवानी जाणलंय आणि तो म्हणाले मी होतो शिवाजी राजा, मी होतो. आणि राजे म्हणतात पण तू फाटक्या अंगाचा आहेस. आणि त्यांनी ओळखलं तर तो म्हणतोय की शिवाजी राजा खरा कसा आहे कोणी बघितलाय. मी फार तर 2-3 कपडे एकावर एक घालून मग तुमचा अंगरखा घालीन, म्हणजे मग ते मला फसतील. आणि म्हणून तसा प्रयोग महाराजांनी केलाय. त्याला शिवाजी राजा बनवलाय तिथल्या तिथे. आणि इतक्यामध्ये जो खाली निरोप घेऊन गेलेले पंत होते ते वर आले. गर्दी आली आहे की गंगाधर पंत येतात सिद्धी जवळचा निरोप घेऊन. आणि राजे ठरवतात की परीक्षा घ्यायची की ह्याला कोणी ओळखताय का, म्हणून शिवा न्हाव्याला पाठवर उभं केलंय. पडद्याआड महाराज लपले आणि गंगाधर पंत जे आले त्यांनी मुद्रा केलाय. खालची दडलेली सगळी गोष्ट सांगतायत काय काय झालंय सिद्धीकडे. आणि हा नुसता हू करतोय. शेवटी पंत विचारतायत राजे मी एवढी तुम्हाला बातमी सांगतोय तर तुम्ही नुसते हू करताय पाठ दाखवून. मग हा वळतो आणि म्हणतो मी काय बोलणार. आणि मग त्यांनी त्याला ओळखलं. आणि तू हे काय करतोयस. तेव्हा राजे पुढे येत आहेत आणि पंतांना म्हणतायत की तुम्ही सुद्धा याला ओळखलं नाही म्हणजे गनिम ह्याला ओळखणार नाही. तरी सुद्धा ह्याचं मनोबल बघण्यासाठी महाराज विचारताय की तू शिवाजी होणार म्हणजे तुला काय होणार हे माहितीये ना. तो म्हणतोय नावी होऊन मरण्यापेक्षा मी राजा होऊन मरेन ना. म्हणून राजे त्याला स्वतःची भवानीची कवड्यांची माळ घालतात, आपल्या कानातले चौफुले घालतायत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे की तू मरणार आणि मी तुला नटवतोय. तेव्हा शिवा न्हावी म्हणतोय की राजे अहो मेल्यानंतर रडणारे पुष्कळ असतात, पण जिवंतपणी असणारा आणि तो रडणारा राजा मी आज माझ्या समोर बघतोय. असं म्हटल्यानंतर राजांनी आलिंगन दिलं आणि बेत ठरलाय.
600 मावळे बरोबर घ्यायचे, एक रिकामी पालखी घ्यायची आणि रात्रीच्या वेळी निघायचे. पण पायामध्ये काही घालायचं नाही, कारण वाहनांचा जर आवाज आला शत्रूला खबर लागेल. पण पाऊल पाऊल चिखलातनं हे सगळे मावळे चाललेले आहेत. पण ध्येय एकच होतं की आमच्या राजाला सुखरूप विशाळगडाकडे पोहोचवायचं. आणि 40,000ची फौज वेढा देऊन बसलेली होती. 40,000 महाराजांना सुखरूप न्यायचंय ही जबाबदारी आपल्यावर आहे. आणि गोटातनं बाहेर पडले आणि एका झाडाच्या मागे 2 डोळे चमकले. नक्कीच शत्रूचा हेर असणार, म्हणजे खानापर्यंत माहिती जाणार. किती जण आहेत काही काळोखात कळत नव्हतं. रिकामी पालखी पुढे आली, सिवा नावी त्याच्यामध्ये बसलाय. त्या पालखी बरोबर 100 मावळे दिले आणि उरलेले मावळे महाराजांना आड मार्गाने घेऊन निघालेत आणि हम रस्त्यावरनं या शिवा नावाची पालखी निघाली. आता एक तो जो दूत होता, हेर होता, तो ही बातमी खानाला जेव्हा सिद्धी जौहरला जेव्हा कळली तेव्हा त्यांनी आपला सिद्धी मसूद नावाचा जो जावई होता त्याला पाठवलं. आता हम रस्त्यावर दिसलेला ह्या शिवा नाव्यालाच शिवाजी म्हणून यांनी पकडून आणलं. आणि समोर बघतायत, बसतायत 2 जण. आणि एवढ्यामध्ये तो हेर सिद्धीच्या कानाशी लागलाय, हा शिवा नाही. म्हणून अफजल खानाच्या मुलाला बोलवलाय, कारण त्यांनी शिवाजीला पाहिलेलं होतं. आणि डोक्यावरती घावाची खूण नाही हे त्यांनी बघितलंय, म्हणून तो म्हणतो की हा शिवा नाही. आणि आता मात्र सिद्धीला काय करावं हे समजेना. हळहळला सिद्धी काय करावं, अहो वेळ फुकट गेलाय. राजे घोडखिंडी पर्यंत आलेले होते. सकाळचा 5चा सुमार होता. आणि आता सिद्धीला कळल्यानंतर त्याचं सैन्य आपल्याला गाठणार. राजे म्हणाले आपण दोघांनी मिळून गनिमाशी युद्ध करू. पण बाजी प्रभू म्हणाले नाही, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मरता कामा नाही. राजे आपण निघावं, 300 मावळे तुम्ही घेऊन जा आणि 300 मावळे मी माझ्या जवळ ठेवतो. या खिंडीत मी गनिमाला एकालाही येऊ देत नाही. तुम्ही विशाळगडाकडे निघा, ताबडतोब निघा. राजांनी बाजी प्रभूंना घट्ट आलिंगन दिलं आणि जण अंतःकरणाने पालखीमध्ये बसले आणि विशाळगडाकडे निघाले. इकडे बाजी प्रभूंनी आपल्या 300 मावळ्यांची जी रचना केली ना, इतका तो व्यूह सुंदर आहे ना.
की 300 मावळे होते, तर 50-50 राखीव दोन्ही बाजूला ठेवले. मी पुढच्या बाजूला उभा राहील, दोन्ही हातामध्ये दानपट्टे घेईन. माझ्या मागे दोघांनी उभं राहायचंय. जर शत्रूंनी बाण मारले, तलवारी मारल्या, भाले मारले, तर ते त्यांनी माझ्या हातातून काढून, कारण माझे दोन्ही हात दानपट्ट्यांमध्ये अडकलेले असणार, म्हणून त्यांनी ते काम करायचं. पुढे 50-50 मावळे, वरच्या ह्याच्यावरती 50-50 मावळे. त्यांनी झाडं फेका, दगड टाका, काहीही करा, पण एकही गनिम जाता कामा नाही खिंडीतून. अशी सगळी योजना ताबडतोब त्यांनी केली. आणि त्यावेळेस दीन 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 असा आवाज यायला लागला. आले 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 कोणालाही पुढे जाऊ देत नाही. विदेशी संचालकाप्रमाणे बाजी प्रभू दोन्ही हातांनी दानपट्टा सगळेजण शत्रूला नामोहरम करतात. सकाळी 6 वाजता युद्ध सुरू झालंय. एक एक मावळा बाजींना विचारतायत, अहो 30,000 आणि 300 अशी विषम मॅच कधी बघितली आपण? बरं, त्याच्यामध्ये लंच टाइम नाही, टी टाइम नाही, काही नाही. पण हे लढायचे कशासाठी? तर आपला राजा वाचण्यासाठी, आपली संस्कृती टिकण्यासाठी, आपलं स्वराज्य टिकण्यासाठी हे आपल्याला करायचं. आणि मनोबल देणारे बाजी होते. आणि पुढे सैन्य जात आहे म्हणून सिद्धी जवळला असं वाटतंय की आपलं सैन्य पुढे जात आहे. तेव्हा एक त्यांचा सैनिक सांगतोय, सैन्य जात आहे पण असं जात नाही, असं जात आहे, वर जात आहे देवाकडे. आणि दुपारचे 12 ते असा 1 वाजले. आता काही आपला पुढे जाऊच शकत नाहीये, म्हणून दुर्बीण घेऊन आले की कोण एवढं लढतंय. कारण बाजींच्या अंगावर अशी एकही जागा राहिली नाही की तिथे जखम नाही. म्हणजे एखादा लाल कळस जसा दिसतो तसे बाजी प्रभू दिसत होते. आणि हे दुर्बिणीतनं बघितलंय तेव्हा तो सिद्धी म्हणतोय की हा सैतान आहे का हैवान आहे. अहो, एक नजर ठरत नव्हती, त्यांचे हात इतके भराभर फिरत होते. आणि शेवटी हा जर आपल्या अंकित करायचा असेल, त्याला जर आपल्याला ठार मारायचं असेल, तर आता बंदूक मारल्याशिवाय हा काही मरणार नाही. म्हणून इंग्रजांना बोलवलं. त्यांची लांब पल्ल्याची बंदूक ते घेऊन आले आणि गोळी सुटली. जसे इकडे 30,000 होते तसे 300 इकडे होते. पण काही ना काहीतरी आपलं सुद्धा नुकसान झालं. काही वीर पडतायत, पण त्यांना बाजूला ओढावं आणि आपण त्यांच्या जागी उभं राहावं. म्हणजे आपल्या सेवेची काज जे आहे ते आपण आता करायचंय. त्यांची सेवा संपली आणि आपण तिथे उभं राहायचंय, हे प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये होत. आणि ती गोळी सुसू सुटली आणि ती बाजींच्या बरणी लागली. बाजी खाली कोसळले. पण महाराजांना सांगितलं होतं, गडावर पोचल्यानंतर तुम्ही 5 तोफांचे बार करा, तोपर्यंत मी गनिमाला येऊ देत नाही. बाजी विचारतायत, तोफांचा बार झाला का? तोफांचा बार झाला का? पण निर्वाणीची गोळी लागली आहे. पण मृत्यूला सुद्धा सांगा की तोफे आधी नाही मरणार याही इंद्राला. चला भाग्या सुंदरी बाजी त्याही परिस्थितीमध्ये उठले
की सगळ्यांचं अवसान गळतं हे आपल्याकडे दुःखद घटना आहे. म्हणून बाजी उभे राहिलेत आणि 10-10 हत्तींचं बळ इतर सुद्धा मावळ्यांना आलंय आणि बाजी तसंच लढताय. संध्याकाळचे 5 वाजले पण अजून महाराज गडावर पोहोचले नाही. तोपर्यंत खिंड लढवी हे मी त्यांना वचन दिलंय. आणि इतक्यामध्ये एक मावळा सांगत आलाय की तोफेचा बार झाला. पण ह्यांनी स्वतः ऐकला नव्हता. तो बार धडधडा झाले, तो बार धडधडा झाले, हास्य मुक्त झाले, प्राण परतले. तो बार धडधडा झाले, हास्य मुक्त झाले, प्राण परतले. इतका आनंद झाला की महाराज माझे विशाळगडावर पोहोचले. हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा शिवण्याचा, हा पहिला बार शिवाचा, हा दुसरा भक्त्याचा, हा तिसरा भवानीचा, हा चौथा प्रेमाचा, पाचवा बार हा झाला धडधडा, पाचवा बार झाला हो, पाचवा बार झाला झाला हो, चला जय बोला, झाला हो झाला जय बोला. चला भारत सुंदरी कुंवरी खाना बाजी प्रभूंनी 5 बार ऐकले आणि तिथल्या तिथे प्राण सोडले. पण शत्रूंनी इतक्या त्यांच्या खांडोळी केली. कारण एकदा शत्रू बाहेर पडलाय, सुटलाय म्हटल्यानंतर बाजींना ओढून बाजूला घ्यावं एवढा सुद्धा वेळ मिळाला नाही आणि त्यांच्या देहाचे अनेक तुकडे झाले. ते तुकडे असेच पालखीमध्ये भरले. त्या पालखीवर शेला घातला आणि ती पालखी विशाळगडाकडे निघाली. महाराज सुद्धा विशाळगडावर सहज पोहोचले नाही. त्यांना युद्ध करूनच विशाळगडावर चढावं लागलंय. कारण आपल्याच अस्तनीतले जी लोक होते तेच महाराजांवर चालून आले. म्हणजे स्वराज्यासाठी किती, म्हणजे देशासाठी दास्यत्व पत्करणारे हे सगळे मावळे आमचे शिवराय प्रत्येक ठिकाणी त्यांना लढा द्यायला लागत होता. पण हा लढा त्यांनी दिला. हे दास्यत्व आपल्या राज्याचं त्यांनी पत्करलं होतं आणि ही पालखी विशाळगडावर पोहोचली. महाराज पुढे आलेत. माझ्या बाजींनी ही बाजी जिंकली. पण काही मावळे म्हणतात महाराज शेला काढू नका, तुम्हाला बघवणार नाही. पण महाराजांनी शेला बाजूला काढला. पण जो त्यांचे हात होते त्या हातातल्या जी मुठीची पकड होती ती तशीच घट्ट होती, मेले तरी. म्हणजे किती दास्यत्व पत्करावं आपल्या देशासाठी, आपल्या राजासाठी. आणि राजांनी ते मस्त मस्तक झाले आणि बाजींना वचन देत आहेत की तुमचं हे रक्त सांडलंय ते वाया जाणार नाही. हा स्वातंत्र्याचा तरु हा बहरणारच आहे. आणि तेव्हापासून राजांनी त्या घोडखिंडीला नाव ठेवलंय पावन खिंड. आजही असे शिलेदार आहेत की त्या काळामध्ये विशाळगड ते पन्हाळा ते विशाळगड वारीसारखे करणारे शिवसैनिक आजही आहेत. म्हणजे इतकं, म्हणजे ते सुद्धा हे एक प्रकारचं दास्यत्वच करतात. म्हणून दास्य सेवा जी आहे ती कधी न संपणारी आहे आणि ती चिरंतन टिकणारी सुद्धा आहे. ती एवढे वर्ष बाजी प्रभूंना जाऊन झाले तरी सुद्धा ती सेवा अजूनही त्या दिवशी चालू आहे. म्हणून असं दास्यत्व करा की ज्याने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, ज्याने तुमच्या मनाला समाधान लाभेल आणि देवाला सुद्धा समाधान लाभेल, तुमच्या गुरूंना समाधान लाभेल अशी दास्यभक्ती करा. असं मूळ पद्यामध्ये आपल्याला हनुमंतराय तुकोबांना सांगतायत. शरण शरण शरण
Thank you.